सालीचं गाठोडं मला सापडलं नाही. आली ना, आता तुला सोडवायला थोडा जोर लावावा लागणार का नाही? म्हणजे तोपर्यंत रोज मी तिने केलेला अपमान सहन करायचा का? तुम्हाला माहिती अण्णा, आता ती रोज इथे येणार, रोज मला त्रास देणार, रोज. हे बघ, त्या प्रियाची टिवटिव कशी बंद करायची ना मला चांगलंच माहितीये. नाही, बरोबरच माहितीये, तुम्हाला सगळं माहितीये. कारण आता तुम्ही तिचा खून करणार, म्हणजे मग तुम्हाला पण जेल होणार, जन्मठेप होणार, म्हणजे आपण एकत्र इथे जन्मठेप भोगूयात. नाही 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 पुरी, मी तिच्यावर काही हल्ला करत नाही, मी तिला काही मारून टाकत नाही. मी तिला अशा जाळ्यात अडकवणार आहे की ती प्रियाच्या जाळ्यात फक्त फडफडत राहीन, पण जाळ्यातनं सुटणार नाही. येते का लक्षात? आहो, ठीक आहे, पटकन नाश्ता करून घ्या, म्हणजे खाली जाऊन. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीचं ते शाळेचं आयडेंटिटी कार्ड बाहेर काढतो. तो सायलीचं गाठोडं मला सापडलं नाही, पण सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा फक्त एकच मार्ग माझा ब्लॉक झालाय. आता हा दुसरा मार्ग आहे सायलीच्या शाळेत जाऊन तिच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन गोळा करायची. असं म्हणून त्याला आता दुसरा मार्ग जेव्हा सापडतो त्याला खूप असा आनंद होतो आणि तो तिच्या आता लहानपणीच्या शाळेत जाण्याचं फायनली ठरवतो. पण त्या फोटोकडे पाहताना त्याला जरा वेगळंच काहीतरी वाटत असतं. हा फोटो ओळखीचा आहे का, हा कुठे मी पाहिलाय का, असं त्याला आता थोडं थोडं जाणवत असतं. तर आता दुसरीकडे लगेचच साक्षी ही प्रियाला म्हणते, काय ग झाला, मला धीर देऊन झाला का, आता इथून निघायचं काय घेशील तू? तेव्हा प्रिया म्हणते, साक्षी तू चिडतीयस कशाला, मी तुला धीर द्यायला आलीये. मला तुझं फ्रस्ट्रेशन कळतंय अगं, कारण माझ्यासारखी आश्रमात वाढलेली एक गरीब मुलगी कशी बाहेर अगदी टेचात फिरतीये आणि इथे तू महिपत शिखरेची मुलगी अगदी जेलमध्ये सडतीयेस. कारण कसं आहे ना अगं साक्षी, प्रत्येक गोष्ट बापाच्या पैशावर नाही होत अगं, स्वतःचं डोकं वापरावं लागतं त्यासाठी, आणि याचा त्रास होतो ना ग तुला. तेव्हा साक्षी रागात म्हणते, मला त्रास ना तुझा होतोय, तुझ्या बोलण्याचा होतोय, तू ना आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, असं साक्षी धमकी देतच म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं असं कसं, जर मी तुला इथे भेटायला येत नाही राहिले तर तू किती एकटी पडशील अगं, असं म्हणून साळसूतपणाचा आव्हानत आणि पुन्हा एकदा साक्षीला टोमणे मारत ती आता अशी खिजवत असते. आणि मग पुढे म्हणते, या अशा परिस्थितीमध्ये शेवटी तुझी जवळची मैत्रीणच तुझ्यासोबत उभी राहणार ना. मग आता साक्षी म्हणते, प्रिया आत्ताच्या आत्ता अगोदर इथून निघून जा, नाहीतर मी आरडाओरडा करून ना कॉन्स्टेबलला बोलवेन. तेव्हा प्रिया म्हणते, बोलव की. अगं बोलव ना, कारण आता कॉन्स्टेबल जरी आलीही ना तरी ती मला जेलमध्ये नाही पाठवू शकणार आहे, कारण ना ती तुझी जागा आहे, असं रागातच प्रिया म्हणते. बरं चल हा, मी आता खरंच निघते, कारण फेशियलची अपॉइंटमेंट काढली आहे. आता विचार करते जरा मेनिक्युअर सुद्धा करून घेते ग, जेलमध्ये राहून राहून हात किती खराब झालेत बघ ना, असं म्हणून ती साक्षीकडे बघून हसते आणि बाय असं अगदी लाडातच म्हणते आणि त्यानंतर तेथून निघून जाते. त्यावेळी साक्षीला आता प्रियाचा खूप म्हणजे खूप राग आलेला असतो. दुसरीकडे अर्जुन आता एकदम टेन्शनमध्ये येतो, कारण त्याला ना काही या फोटोमध्ये ना थोडं का होईना साम्य दिसत असतं. त्यामुळे तो प्रियाचं गाठोडं उघडतो, त्या गाठोड्यामध्ये तिचा फोटो असतो. तेव्हा त्या गाठोड्यामधील तो फोटो आणि सायलीच्या आयडीवरचा फोटो तो मॅच करून बघत असतो. त्याला ना जरा वेगळंच काहीतरी फील होतं, तो फोटो ना जरा सेम दिसत असतो. त्यामुळे अर्जुन अगदी धक्क्यानेच त्या दोन्ही फोटो पुन्हा निरखून बघतो. तर दुसरीकडे साक्षीने महिपतला कॉल केलेला असतो. तेव्हा महिपत आता विचारतो, बोल पोरी सगळं ठीक आहे ना ग तिकडे? तेव्हा साक्षी रागात म्हणते, काय हो ठीक असायला, इथे काय हिल स्टेशनवर फिरायला आली की काय? अहो काही ठीक नाही अण्णा, आणि काही ठीक सुद्धा होणार नाहीये, कारण ना ती प्रिया आली होती इकडे. तेव्हा आता धक्क्यानेच महिपत विचारतो, प्रिया आली होती का, आणि कुठे जेलामध्ये का? त्यावेळी आता साक्षी म्हणते, हो इथे आली होती आणि मला उगीच माज दाखवत होती की बापाच्या पैशांवर तुला इथून सुद्धा बाहेर पडता आलेलं नाही. आता मला सांगा अण्णा, अजून किती ह्युमिलेशन मी सहन करायचंय? तुम्ही का मान्य करून टाकत नाही आहात की तुम्ही मला इथून सोडवू शकत नाही? तेव्हा त्या प्रियाने खोटी साक्ष दिली म्हणून तिला 7 वर्षांची जेल झाली होती. पण तुझ्यावर काय झालंय ना साक्षी, खुनाचा आरोप आहे आणि म्हणून तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आता तोपर्यंत तुला तिथेच राहावं लागेल की नाही, मला जोर द्यावा लागेल की नाही, असं महिपत समजावतो.
तेव्हा साक्षी म्हणते, पण तोपर्यंत रोज तिने केलेला अपमान मी सहन करत राहायचं का अण्णा? आता खूपच रागात म्हणते, अण्णा तुम्हाला माहिती आहे ना, आता ती रोज इथे येणार, रोज मला शहाणपणा दाखवणार आणि रोज मला माज दाखवणार. तेव्हा महिपत म्हणतो, त्या प्रियाची टिवटिव कशी बंद करायची ना हे मला चांगलंच माहीत आहे बेटा, नको काळजी करू तू. तेव्हा साक्षी म्हणते, हो तुम्हाला तर माहितीच आहे ना, कारण तुम्ही काय करणार तर तिला आता मारणार, तिचा खून करणार, म्हणजे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी जन्मठेपेची शिक्षा होणार आणि आपण काय करायचं दोघांनी इथे जन्मठेप भोगूयात. तेव्हा महिपत हसतो आणि म्हणतो, नाही ग पोरी नाही, मी तिच्यावर काही हल्ला करत नाही किंवा तिला मारून वगैरे सुद्धा टाकत नाही. मी ना तिला अशा जाळ्यात अडकवणार आहे की ती प्रिया ना फक्त जाळ्यामध्ये फडफडत राहणार, पण ती जाळ्यातनं सुटणार नाही. येतंय का लक्षात तुझ्या? असं म्हणून लगेचच पद साक्षीला हा शांत राहायला सांगतो. तर इकडे आता अर्जुन हा ऑफिसला जायला निघतो. त्याचवेळी सायली तेथे येते आणि म्हणते, हे घ्या नाश्ता करून. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मी आता आवरून खालीच येत होतो, तू कशाला वर घेऊन आलीस नाश्ता? सायली म्हणते, अहो तुम्ही घाईघाई करता खाली आणि नीट नाश्तासुद्धा खात नाहीत, मग काय करायचं? मी एवढा प्रेमाने बनवलेला असतो तो आणि तुम्ही न खाता तसेच पळता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला आत्ता तुझ्या मनातलं समजलं, मला माहिती आहे ना खाली सगळेजण असतात. काय होतं तर तुला मला नाश्ता भरवता येत नाही आणि तुला आज तुझ्या हातांनी मला नाश्ता भरवायचा आहे, म्हणूनच तू इकडे वर घेऊन आलीस ना. तेव्हा असं म्हणून तो अगदी लाजू लागतो. तेव्हा सायली आता हसते आणि पुन्हा रागातच म्हणते, तुमच्या मनातल्या गोष्टी ना माझ्यावर अजिबात थोपवायच्या नाहीत. असं म्हणून ती एका क्षणातच अर्जुनला गप्प करते आणि माझ्या मनात असं काहीच नव्हतं, घ्या पटकन खाऊन घ्या, असं म्हणून ती त्याला नाश्ता आणि कॉफी देते. तेव्हा तो म्हणतो, हाऊ अनरोमॅन्टिक. तेव्हा सायली आता लगेचच तिचा आवरू लागते आणि म्हणते, काय हो तुम्ही कालच म्हणालात ना एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचंय तुम्हाला बाहेर, म्हणून मी वरच घेऊन आले नाश्ता, कारण मग म्हटलं माझा नवरा असा उपाशी जायला नको. सायलीने असं काळजीनेच म्हणतात. अर्जुन तिच्याकडे अगदी प्रेमानेच बघतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसत मनात म्हणतो, किती इनोसंट आहेस ग बायको तू माझ्यासाठी एवढं सगळं काही करतेस, अगदी माझ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतेस, पण मला काय होतं तुझ्याबरोबर असं खोटं बोलावं लागतंय, कारण आज माझी महत्त्वाची मीटिंगच नाही आहे बायको. मी तुझ्या शाळेमध्ये ना तुझा पास्ट हा शोधायला जातोय. मी कसं सांगू हे तुला, आय जस्ट होप ही लपवाछपवी ना आता लवकरच संपेल सुद्धा. असं म्हणून तो आपल्या विचारातच अडकतो. सायलीचं लक्ष पुन्हा त्याच्याकडे जातं आणि ती विचारते, हो काय चाललंय, कुठे लक्ष आहे बरं तुमचं सांगा, खाऊन घ्या की आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो खातोय की, असं म्हणून तो खाऊ लागतो. पोहे टेस्ट करून पाहिल्यानंतर तो म्हणतो, अरे वा खूप छान पोहे झालेत. दुसरीकडे प्रतिमा आणि सुमन या दोघीही चहा पित असतात. त्याचवेळी आता प्रतिमा म्हणते, सुमन अगं आपला चहा पिऊन झाला ना दोघींचा, इस्त्रीचे कपडे जरा मी बघून घेते हा, कारण यांचा ना तो पिवळा शर्ट इस्त्रीला द्यायचा का विचारते जरा. तेव्हा सुमन म्हणते, पण आपण कालच इस्त्रीचे कपडे दिले आहेत वहिनी. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ते मला माहिती आहे ग, पण त्या निमित्ताने का होईना हे माझ्याशी बोलतायत का ते मला बघायचंय. तेवढ्यातच प्रिया आता तेथे खाली येत असते आणि जिन्यावरून दोघींचं बोलणं ऐकू लागते. मग इकडे प्रतिमा सुमनला सांगत असते, अगं सायली येऊन गेल्यानंतर जरा धीर आलाय मला, पण काहीही झालं ना तरीही मला दुहेरी कसरत करावीच लागेल, कारण एकीकडे यांचा राग काढण्याचे प्रयत्न आणि दुसरीकडे सतत तन्वीवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, कारण ती मुलगी कधी काय करेल ना सांगता येत नाही. आता आलेच हा, असं म्हणून लगेचच प्रतिमा रूमकडे जायला निघते. त्याचवेळी सुमन म्हणते, अरे बापरे मी सुद्धा ना गॅसवर दूध ठेवलं आहे. त्याचवेळी आता तिथे कोणी नाही या संधीचा फायदा घेत प्रिया त्या टेबलजवळ जाते. पटकनच तो पूर्णपणे चहा पिऊन घेते. दुसरीकडे अर्जुन हा घराबाहेर येतो आणि लगेचच सायली ज्या शाळेत शिकत होती ना तिथल्या मॅडमला कॉल करतो आणि म्हणतो, मी अर्जुन सुभेदार बोलतोय. मॅडम विचारतात, हो बोला काय काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या शाळेतल्या एका मुलीचं ID कार्ड माझ्याकडे आहे आणि त्यावरचा नीट फोटो मला दिसत नाही आहे तिचा, परंतु नाव आहे, मग मला तिचा ॲडमिशन फॉर्म बघायला मिळेल का. तेव्हा कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती असं मॅडम विचारतात. तेव्हा अर्जुन सांगतो 2003 या साली ॲडमिशन घेतलं होतं. मग त्या मॅडम म्हणतात, हो या की तुम्ही, मी ना फाईल रेडीच ठेवते,
फोन ठेवून अर्जुन लगेचच सायलीच्या शाळेकडे जायला निघतो. तर दुसरीकडे मॅडम रमेशला म्हणजे पिऊनला सांगतात, रमेश ऐक ना, अरे 2003-04 सालच्या सगळ्या फाईल, ॲडमिशन फाईल काढून ठेव बरं. तेव्हा एवढी जुनी फाईल शोधायला जरा वेळ लागेल खरं, परंतु मी घेऊन येतो हा मॅडम, असं तो सांगतो. तर दुसरीकडे प्रतिमा पुन्हा एकदा रूममधून बाहेर येते आणि आपला उरलेला चहा पिणार असते. त्याचवेळी आता तिला समजतं की ह्या मगमध्ये तर चहाच नाही आहे. तेव्हा भामटी प्रिया काय करते, तिच्याकडे बघून आता हसते आणि मनात म्हणते की आता हिची गंमत करू. ती म्हणते, काय गाई त्या मगकडे काय बघतीयेस? अगं तू मगाशी चहा संपवून तर आतमध्ये गेलीस ना, आणि तुला काय वाटलं, तुझ्या स्मरणात नाही आहे का ही गोष्ट की तू चहा संपवला आणि मग तिकडे दुसरीकडे गेली? असं म्हणून ती प्रतिमाला पुन्हा एकदा खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असते. प्रतिमा गुपचूप आपली किचनकडे निघालेली असते. त्यानंतर आता प्रियाचे प्रताप पाहता प्रतिमा पुन्हा एकदा मागे वळून तिच्याकडे रागात बघते आणि रागात म्हणते, अगं मला चांगलंच माहिती आहे तन्वी की मी हा चहा संपवला नाहीये, कारण माझी पाठ वळल्यानंतर ना तू हा चहा पिऊन टाकलास किंवा ओतून सुद्धा दिला असशील. आणि मला सांग, काय ग, काय करण्याचा काय प्रयत्न करतेस तू? मला कसं काहीच लक्षात राहत नाही की मला कसे भास होतात हे परत एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय. तर या वेळेला ना तुला अजिबात यश मिळणार नाहीये, कारण आता माझी औषधं ना वेळच्या वेळी दिली जात आहेत आणि त्या औषधांना ना तुझा हात तर लागतच नाहीये. त्यामुळे माझ्या गोळ्या बदलण्याचा किंवा मला वेडं ठरवण्याचा इथून पुढे ना तू विचार सुद्धा करू नकोस, अशी धमकीच सरळ सरळ प्रतिमा आता प्रियाला देते. त्यामुळेच आता प्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो. प्रतिमाने जागच्या जागी तिला आता सुनावल्यामुळे प्रियाचं तोंड देखील तेवढंच पडलेलं असतं आणि सुमन देखील पुढे येऊन रागातच भामट्या प्रियाकडे बघू लागते, कारण तिचे डाव आता सगळ्यांच्या नजरेस पडत असतात. त्या दोघीही आपापले कप घेऊन आता किचनमध्ये जातात. तर प्रिया अजूनच रागाच्या भरात म्हणते, ही प्रतिमा ना आता खूपच जास्त बोलायला लागली आहे. तर दुसरीकडे अर्जुन आता गाडीमधून शाळेत चाललेलाच असतो आणि त्याच्या लक्षात येतं, अरे बापरे, मी तर चैतन्याला सांगितलंच नाहीये की मी शाळेत चाललो आहे म्हणून. त्याचवेळी आता तो लगेचच चैतन्याला कॉल करतो. चैतन्य ऑफिसमध्ये येऊन बसलेलं असतं, त्याने कामाला सुद्धा सुरुवात केलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य ऐक ना, अरे मी जरा लेट येतोय हा आज ऑफिसमध्ये, आणि तू कुठे आहेस बरं? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे ऑफिसला पण आलोय आणि कामाला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, अरे मी ना जरा सायलीच्या शाळेत चाललोय, काही इन्फॉर्मेशन ID कार्डवरून मिळते का ते बघतो हां. तेव्हा चैतन्य खुश होतो आणि म्हणतो की खरंच ही आयडिया चांगली आहे रे यार अर्जुन. मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, हे बघ, जर चुकूनच माझ्या बायकोचा फोन आला तर तिला सांगू नको की मी बाहेर गेलोय, ऑफिसमध्ये नाहीच आहे, शाळेमध्ये वगैरे वगैरे गेलोय. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो रे, आता समजलंय मला. मग अर्जुन म्हणतो, हे बघ, तूच सांभाळून घ्यायचं आहेस, तिला सांगायचं आहेस फोन आल्यानंतर की तो इथे ऑफिसमध्येच आहे, एका मीटिंगमध्ये खूप बिझी आहे. तेव्हा करतो, माझा अर्धा पगार तुला सांभाळून घेण्यासाठीच आहे, चल करतो मॅनेज, असं म्हणून चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे भाई करतो ना मदत. त्याचवेळी आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, ओके बाय. मग दोघेही आता हसतात, एकमेकांना बाय म्हणून फोन ठेवतात. मग आता तो म्हणतो, थँक गॉड मला त्याला सांगायचं सुचलं, नाहीतर ना चैतन्याने कन्फर्म मातीसुद्धा खाल्ली असती. तर दुसरीकडे सायलीने आता भरपूर अशी लोकर आणलेली असते वेगवेगळ्या रंगाची. तिला अस्मिताच्या बाळासाठी ना छान असं स्वेटर विणायचं असतं. त्याचवेळी आता अस्मितासुद्धा तेथे येते. अस्मिताला कोणता रंग आवडेल असं सायली ठरवतच असते आणि छान असे लाईट कलर ती आता बाजूला काढून ठेवते. अस्मिता ती पाहते आणि म्हणते, सायली अगं तुझ्याकडे एवढी लोकर आहे, छान आहे हा पण, आणि कलर तर काय 101 आहेत ग. अगं माझ्यासाठी एक स्टोल बनव ना, तुला विणकाम येतं का? तेव्हा सायली म्हणते, हो येतं. तेवढ्यातच आता कल्पना देखील तेथे येते. दोघींचं बोलणं ऐकत असते. सायली म्हणते, अस्मिता ताई, आता तुमच्या अगोदर बाळाचा नंबर, अगोदर बाळासाठी मी एक छान असं स्वेटर विणणार आहे आणि मग तुम्हाला चालेल ना? तेव्हा अस्मिता म्हणते, पण एकच स्टोल. तेव्हा कल्पना सांगते, अस्मिता अगं आता स्वतःच्या अगोदर ना जरा बाळाचा विचार करायचा. खरं तर आई झाल्यानंतर
तसं येतच आपोआप, पण तुझं आपलं ना वेगळंच असतं काहीतरी. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा अगं बाळाचा विचार तर मी करतीच आहे ना, पण कसं आहे ना स्वेटरच्या अगोदर स्टोल हा पटकन होईल ना अगं, म्हणून म्हटलं. आणि तसंही बाळाचा विचार करतीये ना मी. तर दुसरीकडे जो पिऊन असतो ना, ज्याला फाईल्स आणायला मॅडमने सांगितलेलं असतात, तो पिऊन आता लगेचच त्या दुसऱ्या रूमकडे जातो, कारण त्याला फाईल्स आणायच्या असतात. तेवढ्यातच अर्जुनची तेथे एंट्री होते. अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि सायली ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेमध्ये तो आलेला असल्यामुळे त्या शाळेकडे असा पाहतच राहतो. तर दुसरीकडे पिऊनला आता त्या 2003-2004 या सालच्या फाईल शेवटी सापडतात, परंतु अजून एक फाईल काही त्याला सापडलेली नसते, म्हणून तो अजूनच दुसऱ्या काही महत्त्वाच्या फाईल शोधू लागतो. इकडे अर्जुन त्या शाळेमध्ये सुद्धा येतो. त्या मॅडमकडे जात आता अर्जुन म्हणतो, हाय मी अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला आत्ता फोन केला होता ना तोच मी आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, हो हो आठवलं मला, बसा बरं तुम्ही इथे बसा, येतोय आमचा पिऊन फाईल घेऊन. तेव्हा अर्जुनच्या मनाची चलबिचल मात्र सुरू असते, कारण त्याला असं वाटत असतं की कधी एकदा तो पिऊन ती फाईल घेऊन येतोय. तो तेथे मॅडमने सांगितल्याप्रमाणे न बसता लगेचच बाहेर डोकावू लागतो की कधी एकदा हा फाईल घेऊन येतोय आणि मी बघतोय की माझी सायली ही नक्की लहानपणी कशी दिसत होती, कोण असतील तिचे आई वडील. दुसरीकडे आता पिऊनला बरोबरच त्या वर्षाची फाईल सापडते आणि तो खुश होतो आणि लगेचच त्या मॅडमकडे ती फाईल घेऊन येत असतो. नेमका सायलीचा आता जो फॉर्म असतो ना, तो फॉर्म जरा आता त्या फाईलमधून बाजूला झालेला असतो. तर इकडे अर्जुनची एक्साइटमेंट अजूनच वाढत चाललेली असते. इकडे सायली आता घरी कल्पनाला म्हणते की आई तुम्ही गंमत बघताय ना, जेव्हापासून बाळ येणार आहे असं समजलंय तेव्हापासून अस्मिता ताईंमध्ये किती बदल झालाय. कारण प्रत्येक आईच्या पोटात जी माया असते ना, ती त्यांच्या चेहऱ्यावर आता दिसायला लागली आहे. तेव्हा आता लगेचच अस्मिता ही गालात हसते आणि दोघींनाही सांगू लागते, मला माहिती आहे अगोदर मी फक्त आणि फक्त माझा विचार करायची आणि मग माझ्या स्वभावाला खतपाणी टाकायला मध्ये मध्ये तन्वी आली, मग मी काय आपली डोकं फिरल्यासारखंच वागायला लागले आणि तसंही माझ्यामुळे तुम्हा सर्वांनाच खूप त्रास झाला आणि हे मला ना दिसलंच नाही ग. तेव्हा कल्पना म्हणते, पण आता दिसलंय ना तेवढं पुरे आहे आता. तेव्हा सायली म्हणते, काही गंमत आहे ना आई, कारण आई आणि बाई हे दोन शब्द किती सारखे आहेत, समान आहेत, पण त्या दोन शब्दांमधला प्रवास किती मोठा आहे ना, मग आता तुम्ही सुद्धा तो प्रवास करून टाका, असं अस्मिता पटकन बोलून जाते. आणि सायली त्या ओघाओघातच म्हणते, हो मलाही आवडेल ना तो प्रवास करायला, खूप आवडेल. मग आता कल्पना आणि अस्मिता दोघीही आश्चर्याने एकमेकींकडे बघतात. सायलीला जरा लाजल्यासारखं होतं. मग कल्पना विचारते, सायली हे तू स्वतःच्या तोंडाने बोलतीयेस, म्हणजे मला आता एक नाही तर 2-2 नातवंड खेळायला मिळणार काय अगं सायली, असं म्हणून सायलीला आता खूपच लाजल्यासारखं होत असतं. तर कल्पना म्हणते, सायली अगं थांब. तर सायली म्हणते, थांबा हा मी देवासमोर दिवा लावून आले. तर इकडे अर्जुन अजूनही त्या पिऊनची वाट बघत असतो. तेवढ्यातच तो तेथे येतो आणि मॅडमकडे फाईल देतो. अर्जुन लगेचच त्या मॅडमकडून ती फाईल घेतो आणि ती फाईल ओपन करून आता सायलीचं नाव नक्की कुठे आहे हे शोधतो. तर आता अर्जुन लगेचच सायली मधुकर हे नाव काढतो आणि यस असं मोठ्याने म्हणतो. त्याचवेळी काय होतं की सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. अर्जुनला एवढा आनंद झालेला असतो, त्यामुळे ना तिचे खरे आईवडील शोधण्यात खूप मदत होणार असते. त्यांनी अर्जुनकडे बघितल्यामुळे तो म्हणतो, सॉरी हा सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याचवेळी आता अर्जुन तो फोटो पाहतो, परंतु तेथे आता सायलीचा फोटो नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीचा फोटो असतो. पण अर्जुन आता गैरसमज करून घेतो की हाच सायलीचा फोटो असेल लहानपणीचा. दुसरीकडे सायली जरा लाजतच देवाजवळ जाते आणि दिवा लावते आणि लगेचच आता देवी आईकडे प्रार्थना करू लागते की देवी आई तुझ्यापासून खरंच काही लपून राहत नाही, कारण या घरातले सगळे कशातून गेले आहेत हे चांगल्या प्रकारे तू बघत आली आहेस. अगं आत्ता कुठे सगळेजण हसायला लागले आहेत आणि नातवंडांची स्वप्न बघायला लागले आहेत. या सगळ्यांनाच अगदी कायम सुखात ठेव देवी आई, आणि त्या प्रियाची सावली सुद्धा या घरावर पडून देऊ नकोस, असं म्हणून ती आता देवी आईचा आशीर्वाद घेते.
तर आता दुसरीकडे अर्जुन हा खूप खुश असतो आणि म्हणतो फायनली मला सायलीच्या लहानपणीचा हा फोटो सापडला आणि आता तिच्या आईबाबांना शोधणं ना जरा सोपंच जाईल. यस असं म्हणून तो खूपच खुश होतो. तेव्हा तो मॅडमला विचारतो, एक्सक्यूज मी याचा फोटो काढू शकतो? तेव्हा त्या मॅडम म्हणतात, हो निश्चितच, का नाही. तेव्हा अर्जुन लगेचच काही फोटो क्लिक करून घेतो आणि ती फाईल पुन्हा एकदा मॅडमकडे देतो. तर दुसरीकडे आता चैतन्याला लगेचच अर्जुन कॉल करतो. मग अर्जुन बोल रे, काय असं चैतन्य विचारतो. अर्जुन सांगतो, सायलीच्या फाईलमध्ये तिच्या शाळेतला एक जुना फोटो मला सापडलाय लहानपणीचा. तेव्हा चैतन्य खुश होतो आणि विचारतो, क्या बात है, अरे ही तर खरंच गुड न्यूज आहे. तेव्हा चैतन्य विचारतो, अरे मग आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे? मग अर्जुन सांगू लागतो, हा फोटो ना आपण इन्स्पेक्टर सावंतांना पाठवूयात. ज्या दिवशी सायली मधुभाऊंना सापडली होती त्या दिवशी कोणी मिसिंग कंप्लेंट फाईल केली आहे का, किंवा कोणतं काही पोलीस रेकॉर्ड आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो, ग्रेट, मी ना एक काम करतो अर्जुन, लगेचच इन्स्पेक्टर सावंतांबरोबर बोलून घेतो आणि तुला कळवतो हा तसं. तेव्हा अर्जुन म्हणतो, यस चैतन्य, डन. आणि आता सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधण्यापासून मला कोणीही नाही वाचवू शकत रे, चला हा मी येतो ऑफिसला. तेव्हा चैतन्य ओके बाय असं म्हणून फोन ठेवतो. त्यानंतर आता सायलीने लहानपणीच्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात की तिला बोरं आणि चिंचा खूप आवडतात, म्हणूनच आता अर्जुन लगेचच बोरं आणि चिंचा सायलीसाठी घेतो आणि तिला खास असं सरप्राईज देणार असतो. त्यानंतर अर्जुन गाडीत बसून लगेचच तेथून जातो. तेव्हा नागराज आता त्याच शाळेत असतो आणि अर्जुनकडे बघत हसत म्हणतो, सायलीच्या आईबाबांना शोधतोय म्हणे, वाट बघ असं म्हणून तो आता लगेचच महिपतला देखील कॉल करतो. इकडे महिपत कॉल रिसीव करतो आणि बोला नागराज शेठ असं म्हणतो. तेव्हा अहो आपलंच काम करत होतो असं नागराज म्हणतो, कारण आपलं जसं ठरलं होतं ना तसंच मी काम केलंय, तसंच मॅनेजसुद्धा केलंय. तर दुसरीकडे सायलीने जो दिवा लावलेला असतो ना तो आता विझतो, त्यामुळे सायली धक्क्यानेच त्या दिव्याकडे बघते आणि हा कसला अपशकुन तर नाही ना याचा विचार करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन लहानपणीचा सायलीचा फोटो घेऊन इन्स्पेक्टर सावंतांकडे जात म्हणतो की मला हे सांगा, आता हा जो सायलीचा लहानपणीचा फोटो आहे त्यावरनं आपल्याला तिच्या आईबाबांचा शोध घेता येईल का? तेव्हा जेव्हा मधुकर पाटलांना सायली सापडली होती तेव्हा त्यांचं वय किती होतं असं इन्स्पेक्टर सावंत विचारतात. सायली ही 4-5 वर्षांची असेल असं अर्जुन म्हणतो, पण ही गोष्ट ना जवळपास 22-23 वर्षांपूर्वीची आहे. दुसरीकडे आता प्रतिमा स्वयंपाकघरामध्ये असते आणि स्वयंपाक करत असते. त्याचवेळी आता तेथे तन्वी जाते आणि लगेचच प्रतिमाचा असा गळा आवळणार असते. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि प्रतिमा आत्या असं मोठ्याने म्हणते. तर प्रतिमा घाबरते. त्या पाठोपाठ प्रियासुद्धा घाबरून आता तेथून निघणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.